नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी पुत्र शिवाजी पुन्हा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी मित्र शिवाजी या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिरची पिकासाठी कोणता मल्चिंग पेपर वापरावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर आपण सुद्धा मिरची उत्पादक शेतकरी असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशी शेतीविषयक माहितीची व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊयात की मल्चिंग पेपर कोणता वापरावा, त्याचे काय फायदे शेतकऱ्यांना होतात. शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये अगदी 10 मायक्रॉनपासून ते 50 मायक्रॉनपर्यंत मल्चिंग पेपर हे उपलब्ध असतात. परंतु शेतकरी बंधूंनो, आपल्याला 25 मायक्रॉनचा पेपर आपल्याला आपल्या मिरची पिकासाठी वापरायचा आहे. खरं तर शेतकरी मित्रांनो, 25 मायक्रॉनचा पेपर निवडण्याचं कारण म्हणजे साधारण आपली मिरची ही 6 ते 8 महिने एवढ्या कालावधीमध्ये आपल्या शेतामध्ये राहते आणि ऊन, वारा, पाऊस यापासून आपली मिरची वाचावी व या तीन गोष्टीचा ताण आपल्या मल्चिंग पेपरने सहन करावा, एवढी कॅपॅसिटी ही 25 मायक्रॉनची असते. त्यामुळे आपल्याला 25 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आपल्या मिरची प्लॉटसाठी वापरायचा आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पेपर निवडत असताना जो वरचा जो कलर आहे तो चांदीसारखा दिसायला हवा व खालचा जो कलर आहे तो काळा दिसायला हवा, जेणेकरून काळा कलर हा जमिनीमधली उष्णता रोखून ठेवतो आणि बेडवरती एकही प्रकारचं गवत आपलं उगत नाही. तर हे शेतकरी मित्रांनो, जर आपण मल्चिंग पेपरचे जर उपयोग बघितले तर अनेक मल्चिंग पेपरचे उपयोग आहेत, परंतु काही मुख्य उपयोग मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम जर सर्वात महत्त्वाचा उपयोग जर बघितला तर एक तो म्हणजे तणाचा बंदोबस्त. खरं तर शेतकरी मित्रांनो, जे काही जो वरचा कलर आहे चांदीसारखा, तो चांदीसारखा कलर सूर्याचे जो किरण आहेत ते किरण रिफ्लेक्शन करतात, म्हणजे परावर्तित जो प्रकाश आहे तो कलर परावर्तित करतो. म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आपल्या जमिनीवरती पडतो तो परावर्तित करण्याचं काम हा चांदीसारखा दिसणारा भाग करत असतो. तसेच शेतकरी बंधूंनो, जो खालचा जो भाग आहे काळा, तो काळा कलर म्हणजे सूर्याची जो प्रकाश आहे तो थेट जमिनीपर्यंत जात नाही आणि जमिनीपर्यंत जात नसल्यामुळे आपलं जे काही गवत आहे ते गवत अजिबात उगत नाही, म्हणजे एकही प्रकारचं गवत आपल्या बेडवरती दिसणार नाही. तसेच शेतकरी मित्रांनो, जर दुसरा महत्त्वाचा फायदा जर बघितला तर तो म्हणजे पाण्याची बचत होते. शेतकरी मित्रांनो, जो काही काळा भाग आहे तो काळा भाग हा उष्णता धरून ठेवतो आणि सूर्याचे किरणं हे जमिनीपर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यामुळे जी काही ओलावा आहे आपल्या जमिनीचा तो टिकून राहतो. परिणामी आपली 40 ते 50% पाण्याची तिथं बचत होते. तसेच शेतकरी मित्रांनो, जर तिसरा महत्त्वाचा फायदा जर बघितला तर जी काही कीड आहेत, कीड नियंत्रण आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी जाणवतो. जसे की शेतकरी बंधूंनो, जे काही जो तुम्ही चांदीसारखा पाठीमागे भाग बघतात, जो वरचा भाग आहे तो जो चांदीसारखा जो कलर आहे तो कलर आपला जो सूर्याचे जे प्रकाश किरण असतात, प्रकाश परावर्तित होतो आणि जे काही किडे असतात ते किडे त्या ज्या कलरला म्हणजे घाबरतात आणि पळून जातात. म्हणजे जो काही किडेचा जो प्रादुर्भाव आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्या मिरची प्लॉटवरती दिसून येतो. तसेच शेतकरी मित्रांनो, जर महत्त्वाचा उपयोग जर आपण बघितला तर खताचं पुरेपूर वापर आपल्या मिरची प्लॉटवरती होतो. साधारण शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण ड्रिचिंगद्वारे आपण जे काही वॉटर सोल्युबल खतं देतो तर ते थेट डायरेक्ट आपल्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि आपलं खत तिथं वाया जात नाही. तसेच शेतकरी मित्रांनो, पाचवं महत्त्वाचं जर उपयोग आपण जाणून घेतला तर ते म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची संख्या ही प्रचंड वाढते. कारण शेतकरी मित्रांनो, जो काळा कलर आहे तो काळा कलर सूर्याचे किरण हे जमिनीपर्यंत पोहोचू देत नाही आणि तिथं कोणताही सूर्यप्रकाश नसल्यामुळे आणि ओलावा टिकून ठेवल्यामुळं जी काही मुळ्यांची वाढ आहे ती जास्त प्रमाणामध्ये आपल्या मिरचीची होती आणि मुळ्या मजबूत तर झाड मजबूत, असे विविध फायदे शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरचे आहेत. परंतु काही मोजकेच फायदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पेपर जेव्हा आपण टाकतो तर कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, तर सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण मल्चिंग पेपर अंथरतो त्या अंथरण्याच्या अगोदर आपल्याला रासायनिक डोस, जो काही बेसल डोस रासायनिक खताचा आहे तो बेडवरती टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर आपल्याला रासायनिक खतं टाकायला खूप अवघड जातं. म्हणून सर्वात अगोदर आपल्याला मल्चिंग पेपर अंथरण्यापूर्वी रासायनिक खतं तिथे टाकून घ्यायचे आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पेपर टाकत असताना तो ताणून बसवणं खूप गरजेचं आहे. तसेच त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये माती
टाकणं सुद्धा खूप गरजेचं आहे, जेणेकरून काही ठिकाणी अचानक वारा पाऊसाचं आसमानी संकट येतं आणि मल्चिंग पेपर आपली उडून जाऊ शकते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा कोणत्या प्रकारचा मल्चिंग पेपर आपल्या मिरची प्लॉटसाठी वापरला हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवायचे आहेत. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.